ओम साईराम. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शिवरी युट्यूब चॅनल मध्ये. तर आज काय रे चतुर्थी अंगारकीचा आम्ही चाललेलो आहे. कुठे चाललो? कुठे? पंचमुखी गणपती बाप्पा कणकुरीला दर्शनाचा आजचा ब्लॉग नक्की बघा. चला जाऊया आता. ओम साईराम. चला भेटूया म्हणा. मंगल मूर्ती. चला बाय बाय. चला आम्ही चाललेलो आहे आता मस्त पैकी पंचमुखी गणपतीला कणकुरीला चतुर्थी आज. हे बघा सगळेजण मंडळी आस्तिकाची मम्मी आस्तिका. चला बाय बाय. ओम साईराम. गणपती बाप्पा मोरया. तर आपण निघलेलो आहे घरून आपल्या मस्तपैकी मस्त आवरून वगैरे आपण हिंदवी हर्षिका मम्मी आणि मी निघलो आहे कणकुरीला जाण्यासाठी. पंचमुखी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी समोरच आहे साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल, साईबाबा कॉलेज. तर आपल्या घरापासून अवघे 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर कणकुरी आहे, म्हणजेच पंचमुखी गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर आपण पोचलेले आता शिर्डी कणकुरी रोडला चौफुलीला. तर इथून आता 5 मिनिटाच्या अंतरावर गणपती मंदिर आहे. आपल्या घरापासून 4-5 किलोमीटर अंतर आहे. शिर्डीवर पण 5-6 किलोमीटर अंतर आहे. तर दोन्ही साईडने आपल्याला रस्ते आहे. तर समोर जो आहे ती चौफुली आहे, कणकुरी शिर्डी निमगाव. तर समोर आहे वरती जाणारा रोड आहे कणकुरी आणि इकडं मागच्या साईडला जाणार आहे शिर्डी. तर आपण कणकुरी रोडनी सगळं पुढे चाललेलं आहे. समोर बघू शकताय खूप सुंदर असा संध्याकाळचा सायंकाळचा निसर्गाचा आनंद घेत आपण आलेलो आहे. हे आहे जलशुद्धीकरण केंद्र कणकुरीचं नगरपालिकेचं. आणि समोर बघू शकता बाबांची पालखी चालली. खूप सुंदर अशी पालखीचं दर्शन घेऊन आपण पोहोचलेलो आहे आता गणपती बाप्पाच्या दर्शनाला. काय आज होती संकट चतुर्थी, त्यामुळे आपण सर्वजण आलेलो गणपती बाप्पाच्या दर्शनाला. पंचमुखी गणपती बाप्पा आणि समोरच आलेलं आहे गणपती बाप्पाचं मंदिर. आणि समोर बघू शकता कमान. आपण आता इथं गाडी वगैरे पार्किंग करून जाणार आहोत मंदिरामध्ये दर्शनाला. तर चला जाऊया आता मंदिरामध्ये. समोर गाडी पार्किंग आहे रोडलाच आणि कमान आहे. खूप सुंदर असं पंचमुखी गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि समोर बघू शकता कमान. खूप भव्य दिव्य असं मंदिर इथे उभारलं आहे. तर बघू शकता खूप सुंदर असा परिसर पण आहे. खूप सुंदर मंदिर आहे. अवघे 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर शिर्डीपासून आपल्या घरापासून अंतर आहे 5-6 किलोमीटर. तर सर्व साई भक्त मंदिरामध्ये येतात बाबांच्या दर्शनाला. तर आसपास तुम्हाला फिरण्यासाठी खूप सुंदर सुंदर मंदिर आहे. तर आपण इथं प्रसाद वगैरे घेणार आहोत. बघू शकता इथं आपण ताट घेतलंय मस्त. दुर्वा वगैरे गणपती बाप्पाला हार नारळ वगैरे घेऊन आपण जाणार मंदिरामध्ये दर्शनाला. तर चला जाऊया. बघू शकता मस्त कमान वगैरे इथे स्तंभ आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. आणि समोरच आहे गणपती बाप्पा. मध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे आपण बाहेरून शूटिंग घेतली. बघू शकता खूप सुंदर मंदिर आहे. इथे आपण दुर्वा वगैरे ठेवले, नारळ फोडले मस्त आणि मध्ये दर्शन वगैरे करून आपण बाहेर आलो आहे. समोर बघू शकता सर्व अष्टविनायक गणपती बाप्पाचं दर्शन आपल्याला इथेच झालं आहे पंचमुखी गणपती बाप्पाची. तर बघू शकता आपली हर्षिका हिंदवी मस्त सर्व बाप्पांचे दर्शन करत संकट चतुर्थीचं दर्शन घेतलंय सर्व बाप्पांचं. तुम्ही पण एकदा शिर्डीला आल्यावर नक्की या मंदिराला भेट द्या. खूप सुंदर मंदिर आहे आणि सर्व ट्रस्ट साऊथ इंडियन लोकांच्या ताब्यात असल्यामुळे मध्ये फोन वगैरे अलाउड नव्हतं, त्यामुळे आपण बाहेरून शूटिंग घेतली. बघू शकता खूप सुंदर मंदिर आहे. एकदा नक्की आलं नक्की या. खूप प्रसिद्ध मंदिर इथलं पंचक्रोशीतलं. आणि त्या मागच्या साईडला आहे इथे पण खूप सुंदर मंदिर आहे साईबाबांचं. तर चला मध्ये जाऊया आपण दर्शन वगैरे करूया. तुम्हाला सर्व दाखवतो. इथं आहे हनुमानजी बजरंगबली बोलो सियावर रामचंद्र की जय. खूप सुंदर असं बजरंगबलीचं पण इथं मंदिर होतं. आपण इथं पण दर्शन वगैरे केलंय मस्त. खूप भारी वाटलंय. तुम्ही नक्की एकदा आल्यावर इथे व्हिजिट करा, दर्शन घ्या. आणि साऊथ इंडियन लोक 100% इथे दर्शनाला येत असतात, कारण ते ट्रस्ट त्यांची असल्यामुळे इथे साऊथ इंडियन लोक जास्त असतात. आणि आपले आसपासचे पण लोकल वगैरे येते इथे दर्शनाला. संकट चतुर्थी जास्त गर्दी असते. मागं त्यांचं ऑफिस वगैरे आहे. आणि त्या गणपती बाप्पाचं दर्शन झालं. आणि समोरच आहे आपले साईनाथ महाराज. बघू शकता खूप सुंदर साईनाथ महाराजांचं दर्शन झालं. आणि इथं आपण दर्शन वगैरे घेऊन मस्त इथं आपली इथे म्हणतात पट्टी बांधल्यानंतर आपली मनोकामना पूर्ण होती गणपती बाप्पाला, पंचमुखी गणपती बाप्पाला. तर आपण एक पट्टी वगैरे घेऊन आपली मनोकामना बाप्पाला सांगितली, बांधली. बाप्पा नक्कीच पूर्ण करीन. गणपती बाप्पा मोरया. आणि तुम्हाला इथे फोटो वगैरे प्रसाद वगैरे घ्यायचा असेल गणपती बाप्पाला तर इथे सर्वजण भेटतं. इथं त्यांचं ट्रस्टचं आहे, खूप सुंदर आहे.
देव वगैरे लावायला, प्रसाद वगैरे, हार, फोटो वगैरे सर्व भेटतं. तुम्ही एकदा नक्की आल्यावर मंदिराला व्हिजिट करा, भेटा. खूप सुंदर मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ओम साईराम. आत्ताच आपण बघू शकता मागं दर्शन करून आलंय पंचमुखी गणपती बाप्पा. ओम साईराम. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आमच्या चॅनलला नवीन असेल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. ओम साईराम. गणपती बाप्पा मोरया. तर आपला संध्याकाळचा मेनू बघू शकता, खूप सुंदर. कारण आज संकट चतुर्थी असल्यामुळे उपवास सोडायचा दिला, त्यामुळे त्याने खूप सुंदर असा डाळ भात, पोंगे, भजे वगैरे मस्त आणि उकडीचे मोदक खूप सुंदर केले. तर खूप सुंदर जेवण. तुम्ही पण जेवले आता आपल्या हातची करा म्हणजे बघा. ओम साईराम. गणपती बाप्पा मोरया. मस्त आहे ना. या जेवायला मित्रांनो, आम्ही जेवतोय आता मस्त उपवास सोडतोय.